हाय हॅलो. बाहेर खूप मोठा पाऊस पडत आहे आणि मस्त असं पावसाचं वातावरण असल्यास काहीतरी चटपटीत असं बनायलाच पाहिजे. आणि ही वेळ आहे सकाळची, मुलांना टिफिनसुद्धा द्यायचा आहे, मुलांची शाळा आहे आणि मिस्टरांचासुद्धा टिफिन आणि त्यांचा नाश्ता द्यायचा आहे. तर चला इथे सर्वांना नाश्त्यासाठी मी एकत्रच बटाट्याचे पराठे इथे करणार आहे. आणि मी बटाटे छान असं उकडून घेतले आणि त्यावरच्या साली काढून थोडं थंड झाल्यानंतर मी ते किसून घेतले बटाटे आणि झटपट होणारे अशा पद्धतीने सुद्धा आपण पराठे करू शकतो. कढईमध्ये परतवून सुद्धा बटाटेचं सारण बनवून आपण पिठात भरून करतो, पण त्याला खूप वेळ जातो. झटपट जर आलूचे पराठे करायचे असेल तर मी अशी बनवते. बटाटे किसून त्यामध्ये गव्हाचं पीठ टाकलं, हिरवी मिरचीचा ठेचा, कोथिंबीर बारीक चिरलेला कांदा, आलं लसणची थोडीशी पेस्ट टाकली आणि त्यामध्ये हळद, धना पावडर, जिरा पावडर टाकून थोडासा गरम मसाला टाकला, चवीनुसार मीठ टाकून छान पीठ मळून घेतलं आणि त्याचे असे मस्त पराठे असे लाटून तव्यावरती मी शेकून घेतले आणि तूप किंवा बटर लावायचं. मस्त टेस्टी असे पराठे होतात. चटणी किंवा दह्यासोबत खाऊ शकतो, पण तसं जरी खाल्लं तर मस्त टेस्टी लागतात तूप लावल्यामुळे. तर इथे मी झटपट असं मिस्टरांना आणि मुलांना नाश्त्यासाठी सुद्धा दिलं आणि त्यांना टिफिनमध्ये सुद्धा मी हे पराठेच देणार आहे. तर इथे मी नाश्त्याला फ्राय राईस, आलूचे पराठे आणि चहा केलेला आहे. तर चला, कशी वाटली ही रेसिपी ते मला नक्की सांगा. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.